बुलढाणा जिल्ह्यात रायपूर पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 7 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। दिनांक 18 मे 2026 रोजी ग्राम अंत्रिकोळी, तालुका चिखली येथे गोपनीय माहितीच्या आधारे रायपूर पोलिसांनी पंचासमक्ष आर्म ऍक्ट अंतर्गत रेड कारवाई केली। या कारवाईत शुभम सागर पवार, रुपेश मिळन शिंदे आणि रोहेल मिळन शिंदे या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून 2 देशी बनावटीच्या पिस्टल, 4 मॅगझिन, तब्बल 92 जिवंत काडतुसे, 2 वापरलेली काडतुसे आणि 1 लोखंडी चाकू जप्त करण्यात आला। यासोबतच महिंद्रा कंपनीची XUV 500 गाडी आणि आयफोन 16 प्रो मॅक्स मोबाईल असा एकूण अंदाजे 7,05,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांच्या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री निलेश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक आणि दहशतवाद विरोधी पथक अकोला यांच्या संयुक्त सहभागातून पार पडली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास रायपूर पोलीस करत आहेत।